तर मित्रांनो बघू शकता किती मस्त मस्त दुकानं, म्हणजे लेडीजसाठी जे नाही ते भेटते बघा दुकानात. किती मस्त आहे, एक नंबर. टोरा परत अजून रात गाडगे इकडे बघू शकता. आणि याचं काय नाव आहे इकडचं, हे वाला करस, म्हणजे भरपूर काही आपल्याला जे नाव माहित नाही ते पण इथं भरपूर काही आलेलं आहे. आणि इथं नारळ वगैरे फोडायला आहे. हे बघा गर्दी बघा, खूप म्हणजे खूपच मस्त आहे बघा. इकडे बघा, आपण इथे पैसे वगैरे नाही का, म्हणजे मंदिरासाठी द्यायचे असेल तर आपण इथे देऊ शकतो. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर हा ब्लॉग यात्राचाच आहे आणि याच्या पुढची पण 2 ब्लॉग यात्राची येणार आहे. तर मी तुम्हाला यात्रा भरायच्या आधी कसं गाव आहे ह्या ब्लॉग म्हणून दाखवणार आहे. तर मस्त सकाळ सकाळी उठलो आणि महादेवाच्या दर्शनाला आलो, हे बघू शकता. कारण की यात्राचा दिवस आहे, मस्त आहे ना. महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि मी म्हणलं मग गावात जाऊ नाही का. फ्रेश झालो होतो नाही का, मस्त एकदम आंघोळ विंघोळ केली होती. म्हणलं दर्शन घेऊन मग ब्लॉग चालू करू नाही का, म्हणजे कसं. तर चलो आता जाऊ आपण गावात, तुम्हाला पूर्ण गाव दाखवतो. आणि तुम्ही रोज ब्लॉग बघताय हे मला कळतंय, चांगले व्ह्यू भेटतायत मला. तर हा पण ब्लॉग कंटिन्यू करा आणि ह्या ब्लॉगला शेअर करा. कारण काय होतं मित्रांनो, शेअर आणि कमेंट केलं तर व्ह्यूजची नाही का, व्ह्यूजला आहे ना वाढतं. यूट्यूब आहे ना ऑटोमॅटिक व्हिडिओ बूस्ट करतं. म्हणजे फेक व्ह्यूने नाही बूस्ट करत, रिअल व्ह्यू दाखवतं नाही का, समोरच्या यूट्यूबला देतं नाही का, म्हणजे तुमच्या फील्डमध्ये येतं. शक्यतो लाईक तर करतच जा, पण शक्यतो शेअर करत जा. तुमच्या व्हॉट्सअपला स्टेटस ठेवत जा, इन्स्टॉल ठेवत जा. आणि शक्यतो जमलं तर कमेंट करत जा. काही नाही, एक हार्ड किंवा एक काहीतरी असं तरी केलं ना तरी पण बूस्ट होतो नाही का, व्हिडिओ पळतो. तुमच्यामुळे माझा थोडंसं अजून प्रगती होईल, चांगले व्ह्यू येतील. तर चला जाऊ आपण गावात. तर तुम्ही पण दर्शन घ्या मस्त महादेवाचे आणि आपण जाऊ मग गावात. चलो. तर मित्रांनो पहिले आपण आलेलो आहे मालवाच्या मंदिरापाशी. तर तुम्हाला इथं पहिले नाही का रोड, मालवाचं मंदिर, तिथं मागमा येतात जेवढ्या बाया पण पाणी वगैरे घेऊन येतात. जे आपण तळीत असतात त्यांच्यासाठी पाणी पिण्यासाठी, सर्वांसाठी पाणी पिण्यासाठी इथं पाणीवाले बघा. इथं आहे ना पाणी घेऊन येतात. तिथं पाणी असं थोड्या वेळ नाही का 12च्या दरम्यान तळी चालू होईल ना तेव्हा इथं समोर आहे ना, इथं बघा इथं आहे ना पाणी वगैरे असतं पिण्यासाठी. तर हे बघा, हे मालवाचं मंदिर आहे. ह्या वर्षी दरवर्षीच नाही का कलर काम होत असतं, लाइटिंग वगैरे. आणि ह्यावेळेस वस्ती मस्त शार्पे वगैरे लावलं वरती. नाव हे नाव तो कंटिन्यू राहील असं मला वाटतंय. तर हे बघा मंदिर वगैरे. आणि इथं तुम्हाला बोललो होतो होळी वगैरे होती बघा. इथं होळी वगैरे समोर, आणि तिकडे एक होळी आहे ती पण तुम्हाला ह्याच ब्लॉग म्हणून दाखवणार मी. तर हे कसं 17 Pro Max मध्ये व्हिडिओ शूट करतोय, त्याच्यामुळे डबल येतंय. आणि जास्त मला मोठा म्हणजे कसं कमी याच्यात मला जास्त काही दाखवता येईल. तुम्हाला पुढचं पण दिसेल आणि माझा चेहरा पण दिसेल, जसं की माझा आवाज पण येईल आणि तुम्हाला जे बघायचे ते पण येणार. आणि हे बघा शकता, म्हणजे पूर्ण आता सध्या रोड आहे ना पूर्ण नॉर्मल नाही का, जसा असतो तसाच आहे. आणि तुम्ही जर का 12 नंतर आले नाही तर पूर्ण गुलाल गुलाल पडलेला असणार आहे. तर हे बघा, हे मालवाचं मंदिर एकदम मस्त आणि किती भारी बघू शकता. हे बघा, आता कसं आहे आतमधून नाही दाखवू शकत मी, कारण की अलाउड नाही आपल्याला नाही का. आणि तुम्हाला बॅनर वगैरे लावलेले मी सर्व काही दाखवणार आहे. तर हे बघा इकडं, म्हणजे सध्या नॉर्मल जसा रोड आहे ना तसंच पूर्ण आहे. इकडं बघा बॅनर वगैरे लावलेले सर्व. तर आता आपण जाऊ पहिले मांगीरावाला. मांगीरावाला गेल्याच्या नंतर कसं मालोवाला नंतर मांगीरावा दाखवतो, किंवा मांगीरावाच्या नंतर मालोवाला. पण आज सध्या आपण मालोवाला आलोय. तर त्याच्यानंतर जाऊ मांगीरावाला आणि मग तिथून पुढे तुम्हाला सर्व काही दाखवतो. यात्रा कसं आहे, काय आहे, कुठं दुकानं कोणते काय सर्व दाखवतो. आणि कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग. हे बघा इकडून मंदिर कसं दिसतंय. तर चला, लय मोठा ब्लॉग होणार आहे, सगळा ब्लॉग बघायचा आहे तुम्हाला. ओके, तर ब्लॉग फॉलो करा ब्लॉगला. तर मित्रांनो आता आलोय विठ्ठल रुक्माईच्या मंदिरापाशी. तर तुम्ही बघू शकता इथं पण एक होळी आहे, तुम्हाला बोललो होतो मी मागच्या ब्लॉगमध्ये. तर इथं पण एक होळी आहे आणि समोर बॅनर वगैरे लागले. हे आपले इकडचे बघू शकता, हे गावाचे आत्ता सध्याचे सरपंच आहेत, म्हणजे जत्राच्या टायमाचे. आणि इकडं मालवा नाही, इथं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. आणि इथं तुम्ही जर का 1-1.5 नंतर भेटला येताना, तर तुम्ही इथं बसायला जागा पूर्ण ना, एवढ्या लेडीज आणि एवढे माणसं नाही बरं का, लेडीज असतात. आणि तुम्हाला हे दिसतंय ना, इथं पूर्ण स्वच्छता केली, कारण की इथं पण लेडीज वगैरे बसतात. आणि हे दिसतंय ना तुम्हाला, इथं पण लेडीज वगैरे, म्हणजे इथं एवढी लेडीजची गर्दी असते ना तुपांमध्ये, की मी तुम्हाला सांगू शकत नाही, एवढी खतरनाक गर्दी असते. तर इथं म्हणजे इथं पूर्ण लेडीज लोक बसतात, कारण की इथं शेवटच्या 2 ते 3 तळ्या येत असतात. त्याच्यामुळं इथं भरपूर गर्दी असते. लेडीजला कसं तिकडे अलाउड नसतं नाही का, तळीजवळ यायला. त्याच्यामुळे लेडीज इथे येतात आणि इथं शेवटचे 3 तळ्या त्या बघत असतात. कारण की शेवटचे 3 तळ्या खूप म्हणजे खूप खतरनाक भरतात. तुम्हाला जर का बघायचं असेल तर या जत्राला फक्त काळा कलरचं काही घालून येऊ नका आणि डोक्यावर शक्यतो रुमाल वगैरे टोपी वगैरे घ्या. एवढंच, बाकी काही नाही. तर चला आता कंटिन्यू करा ब्लॉग. आता आपण जाऊ गावात आणि ब्लॉग खूप मोठा होणार आहे. तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा. आपली यात्रा खूपच मस्त आहे, खूपच मस्त. तुम्हाला जाताना मी बॅनर पण दाखवणार, छोटे छोटे क्लिक मुलांनी कोणते कोणते ठेवले. तर मुलांना पण घेणारच आहे आपण. तर कंटिन्यू करा. तर मित्रांनो हे तुम्हाला समोर जागा दिसते की इथं डीजे वगैरे येणार थोड्या वेळ 12 वाजता. आणि इथं पूर्ण पब्लिक नाचायला राहणार. तिथं मी लाईव्ह पण येणार आहे आणि विथ माझा ब्लॉग पण राहणार आहे.
तर हे बघू शकता पूर्ण इथं नाही का, इथं सध्या गुलाल वगैरे काहीच पडलेलं नाही, पण इथं थोड्या वेळाने 12 नंतर एवढा गुलाल पडणार ना, अक्षरशः ना थर लागणार, थर एवढा थर लागणार म्हणजे लागणार 101%. एका दुकानदाराने मी तो म्हणतो नाही का 100 ते 150 कोणे मारले असं बघा. इकडे एक दुकान, तिकडे दुकान आहे, इथे एक दुकान आहे, पण पलीकडे एक दुकान नाही का. आणि इथून आहे ना टोटल आपली जी तळी असते नाही इथूनच जात असतात नाही का तिकडे इकडं. आणि तळीची सुरुवात इकडून होती बरं का. आणि इकडे बघा आपला पर्स आलेला, पर्स भाऊ, आपला पर्स परत एकदा भेटलेला आहे. तर चला आता आपण जेवढा एक तिकडं आणि तिकडं शूट करतो, मग आपल्याला पुढं पण जायचं. तर मित्रांनो बघू शकते अनिकेत भाऊ आहे, शुभम पुंड आहे. तर मित्रांनो इथून जेवढे पण आपले खाण्याचे जसं रेवड्या एवढ्या शेव विव वगैरे इथून दुकानं चालू होतात बघू शकता. इथून सगळे खेळणं तुम्हाला जे पण XYZ लागत असं नाही, इथून सर्व काही चालू होतं. इकडं पण खाण्याचे दुकानं वगैरे इथून नाही का, म्हणजे लहान लहान मुलांचे खेळणं वगैरे इथून सर्व काही चालू आहे बघू शकता. इथं लास्ट खाण्याचं दुकान आहे नाही का, शेव वगैरे हे बघा इथं. तर आता आपण इकडं खाली चाललो ना, खाली काय माहिती का, खाली पूर्ण खेळण्याचे दुकानं, खाण्याचे जसं की आपण जे जे खाणार आहे ते इकडं सगळं चालू होते बघा. इथून सगळं म्हणजे नाही का घड्याळ वगैरे लहान लहान मुलांच्या, लेडीजचं जास्त करून लेडीज आणि लहान मुलांचं जास्त आहे. दुसरं तर काही नाही का, मोठ्या मुलांसाठी एवढं काही नाही, मोठ्या मुलांनी खायलाच शक्यतो. हे बघा इथून खेळणं वगैरे भरपूर काही काही चालू आहे. तर चला पुढं दाखवतो. हे बघा मित्रांनो इथं नाही का डॉल वगैरे म्हणजे भरपूर काही खेळण्यासाठी घेण्यासाठी, कोणाला काही द्यायचं असेल तर इकडे लेडीजसाठी. इकडं बघा म्हणजे भारी एकदम मस्त. आणि भाऊ इथं बॅनर वगैरे लागलेला बघू शकतो, इथं एक बॅनर आहे हे बघा. भाऊ बघा एक नंबर विषय. तर चला आता पुढं. तर मित्रांनो बघू शकता किती मस्त मस्त दुकानं, म्हणजे लेडीजसाठी जे नाही ते भेटते बघा दुकानात, किती मस्त आहे एक नंबर. इथं टोपी वगैरे मुलांसाठी, मुलांची टोपी आली होय यावेळेस, म्हणजे काहीतरी एक चांगला आलाय मुलांसाठी काहीतरी. हे बघा दुकानात परत आपल्या गावचे सरपंचचा बॅनर दिसलेला आहे. मित्रांनो मला पण बॅनर लावायचा होता, पण आमचा बॅनर कसा आहे, थोडंसं अजून थोडीशी आमची प्रगती होऊ द्या, थोडंसं काहीतरी होऊ द्या, त्यानंतर आमचा डायरेक्ट युट्यूब चॅनलचा किंवा आमचे जे ऑफिशियल जे आमचे आयडिया आहेत त्याबद्दल आमचा बॅनर आहे. असं की कोणत्या मंडळाविषयी काही नाही, पण त्याच्यावर फक्त नाव राहणार मालोवा मांगेरावा प्रसन्न असं नाव राहणार. हे बघा पर्स वगैरे म्हणजे जास्तीत जास्त तर मी म्हणतो 60% ते 70% लेडीजचं असं नाही का. हे बघा मस्त दुकान आहे एकदम, डॉल वगैरे भरपूर, म्हणजे आमची यात्रा खूपच भारी असते नाही का. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, तसं नाही 1-2 दुकानं आहे 10 दुकानं असं नाही मित्रांनो, 50 ते 60 दुकानं असतील. आणि गर्दी ती एवढी खतरनाक असते ना मित्रांनो, आज हे बघा खूप खतरनाक विषय असतो. हे बघा कप बशा हे काही लोकल नाही मित्रांनो, खूप खूप महाग असते नाही का. मी पण विचारलं तर हे बघा आपला विक्रम भाऊ दिसलेला आहे, आपला कावडी मेंबर. हे बघा विक्रम भाऊचं पण दुकान आहे, विक्रम भाऊच्या दुकानावर या. तर मित्रांनो आलेलो आहे आपण आता मराठी शाळेमध्ये. तर मराठी शाळेमध्ये काय काय लागलं बघू शकता. ब्रेक डान्स भाई, याचं काय नाव आहे, टोरा. परत अजून रात गाडगे इकडे बघू शकता. आणि याचं काय नाव आहे इकडचं, हे वाला करस, म्हणजे भरपूर काही आपल्याला जे नाव माहित नाही ते पण इथं भरपूर काही आलेलं आहे. तर मी काल त्याच्यात बसलेलो, तुम्ही ब्लॉग तर बघितलेलाच आहे. तर हे टोरा मध्ये पण बसू, म्हणजे मी आधी पण बसलेलो आहे, पण आता पण बसणारच आहे रोज 2-1 वेळा. तर हे बघा भरपूर काही लागलेलं आहे आणि अजून भरपूर काही लागणार आहे. आणि गर्दी तर आता सध्या मी सकाळी आलोय नाही का, सकाळी गर्दी नसल्यामुळे शूट घेणार आहे, संध्याकाळी पण घेणारच आहे. असं वेगळा 2-2 ब्लॉग कसे, एक गर्दी नसताना गर्दी असताना, गर्दी असताना फुल आवाज असतो, मला जास्त काही माझा व्हॉइस येणार नाही, त्याच्यामुळे मी सकाळी आलोय, सकाळी पण ब्लॉग शूट करतोय. वरती पण गेलो असतो पण नको, माझा पाय दुखतोय, तुम्हाला तर हे माहितीच आहे. इकडे बघा टोरा मस्त खूप, हे दरवेळेस असतं म्हणजे खूप भारी असतं. आणि ह्यावेळेस ते नवीन आलंय, म्हणजे याच्यात मी बसलेलो आहे पहिले, पण खूप खतरनाक फील येतं नाही का याच्यात बसल्यावर, म्हणजे पूर्ण फाटून हातात येते. तर चला आता आपण जाऊ पुढं. हे बघा यांचं आहे, तुमचं त्याने. चला आता जाऊ आपण, संध्याकाळी पण येणार आहे, संध्याकाळी पण शूट करू. चला. तर मित्रांनो लहान मुलांसाठी पण इथं बोटी वगैरे आलेले आहे. हे पण मी म्हणजे मी काही खेळलो नाही, माझ्या मावशीचा मुलगा याच्यात खेळतो, तो येणारच आहे, तुम्हाला त्याला पण दाखवणार आहे पुढच्या ब्लॉग मध्ये. तर हे बघा खूपच मस्त आहे. इथं लहान मुलं स्विमिंग नाही, ते बोटी असतात, त्या बोटी फिरावं लागतात, फुल मज्जा येते याच्यामध्ये. पण मी पण लहानपणी बसलेलो आठवते मला. हे बघा आपले मित्र. तर चला आता पुढं जाऊ. इथं लहान मुलांसाठी गाड्या वगैरे भरपूर काही आहे, रात गाडगे छोटे म्हणजे लहान मुलं भेणार नाही का, घाबरणार नाही त्यासाठी, त्यांच्यासाठी छोटे आहेत नाही का. आणि स्पंच वगैरे याच्यात मी लहानपणी खूप मज्जा करते मित्रांनो. म्हणजे लहानपणी तुम्हाला काय सांगू, एक टायमाला पैसे नसायचे ना, तर यात बसूशी वाटायचं. पण आज पैसे आहे तर वेट जास्त आहे, बसता येत नाही, काय करू शकत नाही. तर बाबा याच्यात किती किती वजनाचे माणसं बसू शकतात, 20-25 याच्यावर नाही. तर मित्रांनो बघू शकते 20-25 आपला आहे 60 किलो वजन,
लहानपणी आपल्याकडे पैसे नसायचे मग बसूशी वाटायचं, आणि आता पैसे आहे तर बसू शकत नाही. म्हणजे किती अवघड आहे बघू शकता तुम्ही. इकडे एक बॅनर लागलेला आहे. म्हणजे काय करणार आहे आपण. खाण्यापिण्याचं भरपूर काही इकडे अजून तरी भरपूर दुकानं बंद आहेत नाही का, चालू झाल्यावर कळणच आपल्याला. तर चला आता जाऊ आपण तिकडं. तर मित्रांनो आलेलो आहे आपण मांगेरावापाशी. तर तुम्हाला मांगेरावात मी खालून सर्व काही दाखवणार आहे. बघू शकता इथं गाड्या वगैरे सर्व काही लावलेले आहे. आणि इथून आहे ना जसं की पेढे नारळ वगैरे सर्व काही दुकान आहे बघू शकता. आणि पलीकडे गाड्या वगैरे लावलेल्या बघू शकता. इकडे बघा, हे बघा इकडे गाड्या वगैरे लावलेले आहे. इकडे पेढ्याचे नारळाचे भरपूर काही दुकान आहे. तर चला आता जाऊ. आता वरती आपण वरती जाऊ. बघू शकता इकडून जाण्यासाठी रोड आहे. आणि इथं बघू शकता आपल्या संग कावडी आला होता. म्हणजे पायाला काहीच झालेलं नाही. ह्यो पण आला होता. ते तिघं पण आले. ते खरं तर हे तिघं पण आले होते. फुल खतरनाक फुल मजा. इकडे गाड्या वगैरे लावल्या. इथं नदी बघू शकता मांगेरावची. आता वरती जाऊ आपण. इकडे बघा नारळ पेढे वगैरे भरपूर काही आहे. चला आता वरती दमादमान जाऊ. आणि दुखतोय माझा पाय. चला. तर मित्रांनो मी कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलंय की मांगेरावाचं मंदिराची लाईट वगैरे कशी. तर हे बघू शकता सकाळी असं आहे. तर सकाळी कशी लाईट नाही लावणार, संध्याकाळी पण दर्शनाला येते. 3 दिवस आपली यात्रा आहे. काल आज म्हणजे कालचा एक ब्लॉग बघितला तुम्ही, आणि हा आजचा एक आज आहे यात्रा म्हणजे 3 तारीख. तर हा ब्लॉग मी शक्यतो 5 तारखेला सोडन, कारण की एवढं एडिट करणं मुश्किल आहे. कारण की मला आज संध्याकाळी घरी यायला होतील 1-1:30. कारण की रात्रभर म्हणजे एक वाजेपर्यंत आम्ही गावातच असतो नाही का, रात गाडगे वगैरे खूप खूप मज्जा करतो. त्यामुळे एडिट करून सोडणं मुश्किल आहे, खूप मुश्किल आहे. आणि ज्यांना जे एडिटिंग करतात त्यांना माहिती आहे एडिट करणं किती अवघड आहे. त्यामुळे एडिटिंग आपल्याकडून काय होणार नाही. तर फक्त तुम्ही 5 तारखेला ब्लॉग बघा आपला, आणि ब्लॉगला सपोर्ट करा जास्तीत जास्त. तर चला आपण जाऊ आता वरती. तर चला. तर मित्रांनो बघू शकता आपण आलेलो आहे मांगेरावापाशी. तर मांगेरावाचं किती मस्त, मी तुम्हाला बोललो हा ऊस काढणार आहे पण ऊस काय काढलेला नाहीये. तर मित्रांनो बघू शकता मांगेरावाचं किती मंदिर मस्त सजवलं गेलेलं आहे. आणि तुम्हाला बोललो होतं की मांगेरावाचं काम पण झालंय, पूर्ण तर काम झालेलं आहे. आतमध्ये कसं तुम्हाला देवाचा फोटो नाही दाखवता, आणि मी दाखवणार पण नाही असं कधी. तरी बघू शकता. आणि पोलिस मित्रांनो बघू शकता, पोलिस सर्व ठिकाणी. तर मंदिराचं काम वगैरे मस्त आलं. आणि इकडे असं नाही की खालीच पेढे भेटतात, तर पेढे वगैरे नारळ दुकान वरती पण आहे. आणि जसं की प्रमाणे म्हणजे मागच्या वर्षीपासून असं चालू झालंय की दर्शन वगैरे आपण अन्नदान आपण नाही म्हणजे कुणी ना कुणी अन्नदान करू शकतं. आता नाव नोंदणी केली तर तुमचा नंबर जेव्हा येईल तेव्हा ते तुम्हाला 8 दिवस आधी कॉल करून सांगतात की तुमचं अन्नदानाचं हे आलंय. तर तुम्ही तयारी करा, आणि आपल्या मनाने आपण जेवण देऊ शकतो. तुम्ही काही पण द्या, गुलाबजाम द्या, कढी लापशी भात द्या, काही पण द्या, देऊ शकता तुम्ही. आणि शनिवारी भरपूर गर्दी राहते मित्रांनो, भरपूर म्हणजे खूप चांगलं काम होईल जर का तुम्ही जेवण दिलं तर. मी पण ट्राय करणारच आहे जेवण देण्याचं. पण तुम्हाला पण सांगतोय माझ्या ब्लॉग म्हणून कोणाला कळलं तर अजून चांगली गोष्ट राहील. तर चला आपण दर्शन घेऊ, आणि मग तुम्हाला मंदिरात 4ही साईडने लुक आणि मंदिरामध्ये काय काय कसं काय सगळं दाखवतो. चला. तर मित्रांनो बघू शकता मांगेरावाचं मंदिर खूप मस्त सजवलं गेलेलं आहे. जसं बाहेरून आहे तसं आतून पण आहे. आणि आत तर खूप मस्त आहे. तुम्हाला आत पण नाही दाखवू शकत कारण की अलाउड नाही आहे. असं बरोबर नाही की दाखवणं, कारण की आपला ब्लॉग भरपूर जण बघतात, गावात भरपूर जण मला म्हणतात खूप चांगला ब्लॉग बनवतोय. पण कसं आहे आपण देवस्थान नाही दाखवू शकत. जर का तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बेरे गावात येऊन बघा नाही का मांगेरावाला. कारण की कसं आहे असं बरोबर नसतं दाखवणं व्हिडिओमध्ये. तरी व्हिडिओ कधी कुठं जाईन म्हणजे कसं सोशल मीडिया ही अशी गोष्ट आहे की ती कुठं पण जाते, त्यामुळे आपण ते दाखवू शकत नाही का. तर तुम्ही मांगेरावाचं मंदिर बघा आणि नक्की दर्शनाला या. हे बघा. आणि तुम्हाला जर का काही पैसे वगैरे म्हणजे नाही का द्यायचे असेल तर इथं नाही का, इथं टेबल वगैरे तर येऊ शकता नाही तुम्ही. आणि इथं नारळ वगैरे फोडायला आहे. हे बघा गर्दी बघा खूपच मस्त आहे. बघा इकडे बघा, आपण इथं पैसे वगैरे नाही का म्हणजे मंदिरासाठी द्यायचे असेल तर आपण इथे देऊ शकतो. आता माझं दर्शन वगैरे झालेलं आहे. इथं गाण्याचं म्युझिक चालू आहे त्याच्यामुळे थोडासा माझा आवाज कमी येईल. आणि इथं पोलिसाची म्हणजे नाही का पोलीस तर खूपच आहे, 4-5 पोलीस आहे पाहिजेच. कारण की कसं मुलं भांडणं वगैरे करतात, भरपूर काही प्रॉब्लेम होत असतात, त्याच्यामुळे कसं आहे. तर चला आता ब्लॉग कसं वाटला कमेंट करून सांगा. आणि खाली जाताना तुम्हाला सर्व अजून काही दाखवायचं मला थोडंफार. आणि ब्लॉग खूप मोठा झाला माहिती मला. तर ठीक आहे तुम्ही बघत राहा. चलो. आणि बाबा बसलेली. जय श्रीराम. तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे इथं लापशीचं नियोजन चालू आहे. म्हणजे नाही का प्रसादासाठी लापशी असती. तर हे बघू शकतो, मला लापशी दाखवतो. तर मित्रांनो तुम्हाला वाटत असं की मी कॉन्टेंट साठी करतो, असं काही नाही मित्रांनो. एक आठवण राहते आपला. बघा आता मागच्या वर्षी पण ब्लॉग शूट करत होतो, तर मागच्या वर्षी जे जत्रा जे मस्त होते ते आपण माझ्या ब्लॉग अजून पण बघू शकतो ना.
हे माझं म्हणणं आहे की मी ब्लॉग शूट करतोय असं मला काही कॉन्टेंट वगैरे हे काही नाहीये किंवा मी स्क्रिप्ट वगैरे करतो असं काही नाही. जे मनात येईल तेच दाखवतो, जे समोर आहे तेच दाखवतो. तर हे बघा आता इथं मला काय माहित होतं का लापशी वगैरे काय आहे. तर बघा मस्त लापशी वगैरे म्हणजे नाही का कुणी पण जेवढे पण दर्शनासाठी येणार त्यांना लापशी थोडीशी नाही का प्रसाद म्हणून, जास्त काही नाही. हे बघा आणि एक नाही 2-3 म्हणजे 3-4 भोगुले आहेत इथं. आणि इथं बघू शकता अजून तयारी चालू आहे बघा. हे बघा मांगेरावाचं मंदिर. आपल्याला आपले किरणा भेटलेले बघू शकता. किरणाचा मुलगा पण आहे बघू शकता. आणि किरणाचे भाऊ पण आहे तिकडे बघा माग. बाय 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 कर बाय बाय बाय. हे बघा किरण. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि असेच ब्लॉग बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि इंस्टाग्रामची आयडी पण दिलेली त्याला पण फॉलो करा. त्याच्यावर आपण कॉमेडी व्हिडिओ बनवत असतो. आणि जसं की तुम्हाला ही नदी दिसते ना, इथं आपण जो माशाचा ब्लॉग बनवला होता ना, तो इथं मासे पकडले होते बघा. ह्या इथं समोर इथं आहे ना, इथं पकडले होते. तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ब्लॉगची एंड आपली मांगेरावाच्या मंदिरापाशी होत आहे. तर ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि आपला ब्लॉग संपतोय. उद्याच्या ब्लॉगला वेट करा. उद्याचा ब्लॉग आपला जत्राचा राहणार आहे की मी पूर्ण गुलालाने भरलेला असणार आहे. आणि पूर्ण गाव गुलालाने भरलेला असणार आहे. तर ब्लॉग बघायला विसरू नका उद्याचा. आणि ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.